तुला चपटी म्हणतात. चपटी पिऊन बोलायलास की काय तू? ही तुझ्या बापाची शेती नाही बे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. हे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. ए खुळखुळ्या, तू काय मालक लागून गेला नाहीस. रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापानं किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही. ए जरंगे, इंग्रज गेले त्याचबरोबर घराणेशाहीवर चौकडी बसलेली आहे. हे ते राज्य नाही, हे राज्य आहे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं. कारण निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय. निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय. कारण तुझ्यात शक्ती नाहीये, कारण तू एक पपेट आहेस. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचंय की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे, जरंगे कुणावर व्यक्त होत आहे म्हणे नेत्यांना गावात नो एंट्री. ए जरंगे, इंग्रज गेले त्याचबरोबर घराणेशाहीवर चौकडी बसलेली आहे. हे ते राज्य नाही, हे राज्य आहे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं, जिथं घराणेशाहीला पूर्ण विराम आहे. आणि तुला सांगतो, ही तुझ्या बापाची शेती नाही बे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. हे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. सार्वजनिक रस्ते गावातले थांबवण्यासाठी तू काय मालक लागून गेला नाहीस. खुळखुळ्या, ए खुळखुळ्या, तू काय मालक लागून गेला नाहीस. बरोबर आहे, तुला चपटी म्हणतात. चपटी पिऊन बोलायलास की काय तू? चपटी पिऊन बोलायलास की काय तू? हे नाही चाले. अबे जरंग्या, तुला माहित असू दे, विद्यमान सरकार मधले महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना आतापर्यंत काँग्रेस यांच्या काळात पानंद रस्ते आणि शेत रस्ते नव्हते, स्मशानभूम्या नव्हत्या. त्या रस्ते आणि स्मशानभूम्या सगळ्या सामान्य कष्टकऱ्यांना, अल्पभूधारकांना, छोट्या शेतकऱ्यांना सगळ्यांना रस्ते करून दिलेले आहेत. रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापानं किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही, तुला दिलेला नाही, तुला दिलेला नाही. आणि राहिला प्रश्न, ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो. हे जरंग्या, तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस, तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस, तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस. कारण भारे बांधायसाठी ना जरंग्या माणसामध्ये शक्ती लागत असती रे. कारण निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय. निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय. आणि त्याच्यासाठी ना तर तुझ्यात शक्ती आहे, कारण तू एक पपेट आहेस. कारण तुझ्यात शक्ती नाहीये, कारण तू एक पपेट आहेस. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.